आज सकाळ सकाळ इतकं थंडी पडली होती आणि कालच्या पार्सल आलेलं होतं त्याच्यावाला आणू चाललं होतं घर घर खेळायचं काम. म्हणे बेबी घरामध्ये ठेवलेलं आहे असं त्याचं चाललेलं होतं. आणि अनुला म्हटलं अगं ते खोकं दे फेकून, पण ती काय ऐकतच नव्हती. म्हणे बरे मम्मा खेळायला. त्याच्यानंतर ती इतकं थंडी पडली होती, मी सगळे कपडे वगैरे उचलले, घरदार झाडले आणि मलाही लई थंडी वाजत होती. मग मी आणू शकत होते. त्यामध्ये आणून ना गव्हाणीचं सारं पाणी उपसलं तर तिच्या हात इतकं थंड झालेलं होते का सुन्न पार खूप गार झालेलं होतं. ती पण शकत होती, खूप गार झालेलं होतं. तर ते काढलं आणि दूध तापायला ठेवलं आणि अनु शाळेत गेली. नंतर किराणावाला आलेला होता, संक्रांतीचा किराणा भरायचा होता. तो पटापटा लिहिला आणि किराणा भरला. त्यानंतर आहे ना तो म्हणत होता बाकीचं संक्रांतीचं सामान घ्या वगैरे. मग त्यांना म्हटलं तसं ॲड केलेलं आहे. दुपारी अनु शाळेतून आलेली आणि आजी बाबासंग गप्पा मारत होती आणि इथं तिचं चालली होती बडबड काय शिकवलं वगैरे. त्यानंतर आहे ना पप्पाने त्यांनी मुळे आणले होते. तर ही कारवाड बघा कशी ओरडत होती आणि हिला सकाळपासून इतकं गिन्नी घातलेलं तर तिला भूकच लागलेली होती. नंतर मम्मीचा फोन आला संध्याकाळी की एक वासरी पुढं आलेली म्हणे गहू खाऊ राहिली तर लवकर ये. मग परत तिला आणायला गेलं तर ती घाबरत होती, तर पुढं पळत होती. परत मग मम्मीने सगळ्या कारवडी बाकीच्या गाया पाठीमागून गोळा करून आणल्या आणि ही कारवड बघ कशी चालली रिटर्न. मग ती जाऊन परत मम्मी सगळं वळून आणल्या. मग फायनली घराकडे निघालं. मग संध्याकाळी स्वयंपाक वगैरे केला आणि इथं सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. असा होता आजचा दिवस. बाय.